कोण मी? हा पत्ता सांगता का? मी नाही सांगणार. का नाही सांगणार? कोणी इथं चाय विचारत नाही, कॉफी विचारत नाही, पत्ता तेवढा विचारतात. कंटाळा आलाय मला. पण पत्ताच का विचार, तुम्हालाच का विचारतात? कारण मी इथं विक्रम टेकडा बसलोय ना म्हणून. अरे मग काहीतरी नोकरी धंदा करा ना. मग लोकांना पत्ता कोण सांगणार? मग सांगा ना. आठवलं. हा काय इथं समोरच आठवण बंगला. चोरी करतो तू माझ्या नातवाच्या घरात चोरी करतो? मी चोर नाही हो, मला मारू नका. अरे मारू नका तर काय तुझा सत्कार मला सोडा ना, सोडा ना. अरे माझ्या हातात सापडलेला चोर मी सहजासहजी सोडत नाही. मग काय ते 5-50 रुपये घेऊन सोडून द्या ना. तोडपाणी करतो का तू? तोडपाणी करायला तुला मी काही सरकारी नोकर वाटलो? चोराच्या उलट्या बॉम्बा चोऱ्या करतोस? अरे बुटपॉलिश कर, श्रीमंतांच्या गाड्या धुवा आणि पैसे कमाव, देवळा बाहेर चपला सांभाळ. चोऱ्या करतोस? मी चोर नाही आहे हो. अरे प्रत्येक चोर असंच म्हणतो. कोण चोर म्हणेल का मी चोर आहे? काय काय बघा, मला मारू नका आणि कायदा हातात घेऊ नका. तू धमकी देतो मला? दादा तिळगुळ करायला तू धमकी देतो? कोल्हापूरचा पैलवान आहे मी. हे बघा, तुम्ही जर पैलवान असाल ना तर मी डोक्याने पैलवान आहे. हा, आणि मला जर काही झालं नाही अख्खं जग एका मोठ्या शास्त्रज्ञाला मुकेल. बघा बघा, वयोवृद्ध वेडे झाल्यात, मला मारताय. चोराच्या काय नागे कुठे? चोराच्या तिकडे बघा. अरे हा बघ, अरे काहीतरी उपद्रव केला असेल तरी. बघा काय बघा. ओ काका, अहो काका ऐका माझं. काका ओ काका, ओ काका, ओ काका, काय चाललंय, काय चाललंय, काय मारताय त्याला तुम्ही? मी याला पोलिसच्या हातात देणार आहे. ऐका मी तुमच्या हात जोडते, असं काही करू नका. अहो हा आमचा मुलगा आहे. तुमचा मुलगा? अरे म्हणजे तुमची पोलीस आहे की काय? काय बोलताय काका? टोळी कसली, टोळी कसली? हे बघा, हे बघा, आम्ही त्या समोर राहतो, समोरच्या घरात राहतो. आणि मालकाला कळलं तर? अरे मालकाला न कळत त्याच्या घरात चोरून राहता का? काय बोलताय तुम्ही? सोडून कसं? हे बघा, मी या घराचा मालक आहे. ही माझी बायको आहे, ही माझी मुलगी आहे, हा माझा मुलगा आहे. अरे तुमच्या मुलाला चोरी करायला शिकवता? एक मिनिट. हे बघा आजोबा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा आमचा मुलगा आहे आणि हा चोर नाहीये, हा चांगल्या घरातला आहे. मग माझ्या नातवाच्या घरात वाकून का बघत होता? अहो, कुणी आहे का ते बघत होतो. तिळगुळकर, कसला विचार करतायत का? अहो कुठल्या तरी धर्म संकटात पडल्यासारखे वाटताय. नाही विचार नाही, फक्त एवढंच की संध्याकाळी 7 वाजता पुण्यात सगळं सामसूम होऊन जातं. मग एवढ्या रात्री मीटिंग कोणी ठेवली असेल? ऑफकोर्स आपल्या क्लायंटने, जे आपल्याला ऍडव्हर्टाईज देतात ना ते. तो आज 8 वाजता आपण मीटिंगला जातोय अँड दॅट्स फाईन. ओके? आणि तुम्ही हे जे काही पुण्याबद्दल बोलताय ना, ते खूप वर्षापूर्वी तसं होतं. नाही म्हणजे फक्त दिल्ली आणि मुंबई हीच शहरं आधी झोपायची नाहीत, पण आता पुण्यानेही जागरण करायला सुरुवात केली. पण मॅडम, मला जागरणाची सवय नाही ना. आपण रात्रभर मीटिंग नाही करणार आहोत. 1 तासाभराचं काम आहे. येत आहे ना तुम्ही? हो मॅम, आता येतोच. गुड. ऋषी, तुमचे आजोबा केवढे भन्नाट आहेत. म्हणजे दादा, खरंच तुम्हाला सिनेमाबद्दल एवढं नॉलेज आहे, मला ऐकायला आवडेल. तुम्हाला आवडतंय ना माझं बोलणं? मग मी आज बोलणार, भरपूर बोलणार. तुमचे कान तृप्त होईपर्यंत बोलणार. दादा दादा, नाही नाही, बोलू दे ना ऋषी. कशाला? दादा ते खूप बिझी असतात. सर तुम्ही एवढे बिझी असतात दादा, नंतर टाइमपास करणं म्हणजे ना देशाचं काहीतरी नुकसान करण्यासारखं आहे. मी काही बिझी नसतो आणि काही देशाचं नुकसान वगैरे होत नाही. माझ्याकडे खूप वेळ असतो दादा. पण तुम्हाला एक सांगतो, असा नातू मिळणं ना म्हणजे नशीब लागतं. रोज नित्य नियमानं 1 तास आपल्या फॅमिलीला देणं. कसलं 1 तास?
तुम्हीच मला विचारताय? सर ते काय ना की सर फोनवर कधी कधी ना 1 तासाचा 1-1.5 तास होतो. त्यामुळे दादांना 1 तासाची टोटल नाही लागली. अरे पण कमाल आहे. पण हल्ली नवीन जोडपी असतात ना, ती सुद्धा 1-1 तास बोलत नाहीत. पण आजोबा आणि नातू 1 तास बोलतात. किती ग्रेट आहे. आम्ही 1 तास बोलतो. हो तर तशी याने आम्हाला अटच घातली ना. 23 तास मी काम करीन, पण 1 तास मला फॅमिली बरोबर बोलायला हवेत. हो की नाही कामिनी? येस. येस. दादा मी प्रवासाने आता थकला असाल, मला आरामाची गरज आहे. चला ना घरी आराम करा, नंतर सावकाशपणे तुम्ही सरांशी बोला हवं तर. अरे मला आरामाची गरज नाही, मी थकलो नाहीये. तुला माहितीये ऋषा, अरे मी तरुणपणी 4-4 मैल पळायचो. आणि तुम्हाला सांगतो, आखाड्यात मी एकटा 2-2 मल्लांना लोळवायचा. 2-2 मल्लांना? क्या बात आहे, क्या बात आहे. ऋषी म्हणजे तुमच्याकडे पाहून असं वाटत नाही, पण प्रॅक्टिस करतोय. आय एम वर्किंग ऑन इट. गुड. चला ना. बरं आहे कृष्णकांत साहेब, येतो मी. हा या. पण या, आपल्याला खूप बोलायचंय. ऋषा, मला तुझ्याशी काय बोलायचंय. माझ्याबरोबर बाहेर ये असं बाहेर ये. हवे रे, काय ग्रेट माणूस आहे ना. म्हणजे केवढा अनुभव. आणि तू आल्यानंतर त्यांनी लक्ष्मी मला ते काम करायचं आपल्याला. हो ये असं बाहेर ये बाहेर. बरं झालं माझ्या बरोबर तू बाहेर आलास. मला एक सांग, 1 तासाच्या फॅमिली टाइमची काय भानगड आहे? अहो दादा कसली भानगड? मी भानगड करणारा वाटतोय का तुम्हाला? कधी लहानपणी मी मस्ती नाही केली, खट्याळपणा नाही केला, तुम्हाला माहितीये ना. कसली भानगड? आणि मग 1 तासाचं काय प्रकरण आहे? माझ्या नावावर खपवतो का तू? अरे मी सांगतो तुम्हाला. कसं आहे ना की आता या लोकांना हवंय की मी यांच्यासाठी 24 तास काम करावं. तर ते कसं शक्य आहे? त्यामुळे ना मी माझ्या हक्काचा 1 तास मागून घेतलाय या निमित्ताने. नाहीतर ही लोकांना मला फक्त राबवून घेते. असं म्हणतोस? स्वतःसाठी वेळ हवाच. मग काय असो, आता तू जा तुझ्या कामाला, मी निघतो. हा का? ओके. फक्त जाताना ना इकडनं पुढे जाऊन अरे येताना एकटा चालू मी. तुझ्या बासारखा म्हातारा नाही झालो रस्ता विसरायला. ओके. बर येतो मी. सावकाश जा. प्रोग्रामचं काय करू? 1 मिनिट, सोम्याला विचारतो. अरे ऋषा, बरं झालं तू कॉल केलास. अरे कटाळा आला रे मला हे बिस्किट आणि चिवडा खाऊन खाऊन. अरे याच्याने पोट नाही भरत रे. हे काय खाणं आहे का? अरे ते जाऊ दे, माझं ऐक. बघ मला आज रात्री मॅडम बरोबर ना मीटिंगला जावं लागणार आहे. वा मर्दा, अरे मजा आहे तुझी. अरे त्यात काय मजा? अरे मी बाहेर गेलो तर तो कसा होणार आहे आजचा? हा रले का? ते पण आहे. मग आता काय करावं मला काय सुचत नाहीये. सुनबाई, अगं बरं झालं तू फोन केलास. मी तुलाच फोन करणार होतो. अगं मी इथं ऋषाच्या ऑफिसला आलोय. त्याची तब्येत एकदम अचानक बिघडलीये. तू ये, निघून ये. जर मी माझा प्रोग्राम आधी रेकॉर्ड करून नंतर ऑन एअर टाकला तर? अरे पण हे शक्य आहे का? आजच्या तारखेत काहीच अशक्य नाही. फक्त साऊंड क्वालिटी मार खाणार आहे.